Welcome in this PDA's virtual class. I'm Mrs. Swadekar in Vidyaniketan Madhyamik Vidyalay, Donji. Today's our topic is gerund or verbal noun. Gerund म्हणजेच क्रियावाचक संज्ञा किंवा धातू साधित नाम. जेरंड हे आपल्याला 8वी 9वी 10वी आणि उच्च माध्यमिक म्हणजे हायर सेकंडरीला 11वी 12वीला सुद्धा असणारा टॉपिक आहे. तिथून पुढेही तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला येतो. हा आपल्या अभ्यासामध्ये फक्त 1 मार्कासाठी टॉपिक असणं आहे. अंडरलाईन द जेरंड और यूज अ प्रॉपर जेरंड म्हणून येत असतो. परंतु इंग्रजी भाषेमध्ये ग्रामर हे फक्त ग्रामर म्हणून न शिकता तर ती भाषा म्हणून शिकली पाहिजे. आणि तुम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचं ग्रामर जे आहे फंक्शनल लेवलला शिकाल त्याचा उपयोग ज्या वेळेला रिअल लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये करायला शिकाल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही भाषा शिकाल. सो लेट्स लर्न व्हॉट इज जेरंड. जेरंड हे आपल्यासाठी नवीन आहे. सो वी विल लर्न इन दिस सेशन what is gerund, why they are needed, and when can be used them. So let's get started. At first, what is gerund? When we use a verb in place of noun is called a gerund. Once again we will see that when we use a verb in place of noun, it is called a gerund. The next question is how it is formed. ते तयार कसे केले जातात? By adding ing to verbs first form, we create a gerund. Here are the examples: watching, cooking, drawing, listening, gardening, doing, having, being, and going, etc. There are lots of examples of gerunds. वर्ब प्लस आयएनजी आपण बघितलं की वर्ब प्लस आयएनजी म्हणजेच काय असतं? जेरंड असतं. इथे एक आपण उदाहरण बघूया. डान्स प्लस आयएनजी इज इक्वल डान्सिंग. आता हा डान्सिंग जो शब्द आहे तो आपल्याला क्रियापदासारखा दिसत आहे. इट इज युज्ड ॲज अ नाउन आणि त्याचा नाउन म्हणून जर उपयोग केला जात असेल तर त्याला आपण जेरंड म्हणतो. इफ इट इज अ वर्ब, इफ इट इज वर्ब इन अ सेंटेन्स, इट वर्क्स और इट फंक्शन्स ॲज अ ॲक्शन वर्ड विथ द हेल्प ऑफ हेल्पिंग वर्ब्स. तर ॲक्शन वर्ड असेल तर क्रियापदाचा आयएनजी फॉर्म आणि त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब जे आहे ते असतं. मग ते कोणत्याही काळातील असू शकतं. देन द नेक्स्ट और द थर्ड यूज ऑफ आयएनजी फॉर्म की आयएनजी फॉर्म जो वर्ड आहे तो ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरला जातो आणि तो त्यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणतो तो प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. सो लेट्स सी द डिफरन्स बिटवीन द नाउन, वर्ब अँड ॲडजेक्टिव्ह थ्रू द एक्झाम्पल्स. म्हणजे उदाहरणाच्या माध्यमातून आपण त्यांच्यामधला फरक जो आहे तो बघूया. आय लाईक डान्सिंग, डान्सिंग इज माय हॉबी. आय सॉ डान्सिंग गर्ल, शी इज dancing for pleasure. I saw dance. I was dancing in rain. I will be dancing on the stage. इथे आपण 6 वाक्य बघितलेले आहे आणि प्रत्येक वाक्यामध्ये डान्सिंग हे जे आहे ते आयएनजी फॉर्म आपण तिथे वापरलेला आहे. इन अ फर्स्ट सेंटेन्स इट इज अ नाउन. आता ते नाउन काय? आय लाईक म्हणजे आय आणि लाईक हे वाक्य क्रियापदापासून आपलं पूर्ण होतं. आय लाईक काय लाईक करतोय तर डान्सिंग. सो इट इज अ नाउन अँड इट कम्स ॲट इट केम ॲट अ ऑब्जेक्ट प्लेस. ते ऑब्जेक्टच्या ठिकाणी जे आहे ते आलेलं आहे. सेकंड सेंटेन्समध्ये डान्सिंग इज माय हॉबी याच्यामध्ये डान्सिंग हा शब्द नाउनच्या प्लेसला आले, सब्जेक्टच्या प्लेस आलेला आहे. सो इट इज अन नाउन. इन अ थर्ड सेंटेन्स I saw a dancing girl. Here a dancing word gives more information about a girl. So in third sentence dancing functions as a adjective म्हणजे त्याचं कार्य इथे adjectives आहे. In the last 3 sentences if we watched or if we observe is dancing, was dancing and will be dancing.
These three sentences are about tense. Present progressive tense, past progressive tense and future progressive tense. याच्यामध्ये is प्लस वर्ब फॉर्मचा ING आलेला आहे, त्याच्यामुळे तिथे आपण त्यांना टेन्स म्हणतो. मग याच्यामधील आपण जे आहे ते पहिला भाग जो आहे की ING फॉर्म ऑफ अ वर्ब आहे ING फॉर्मचं, बट when it is a function as a noun then we call it gerund आणि त्याचे आपण उपयोग आज शिकणार आहोत. इंग्रजी वाक्याची जर वाक्यरचना बघितली तर प्रत्येक वाक्याची सुरुवात जी आहे ती सब्जेक्टने होते, त्याच्यानंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट असते. मीन्स द स्ट्रक्चर ऑफ एव्हरी सेंटेन्स इज अ सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. सो वी कॅन से दॅट अ सब्जेक्ट कॅन आयदर बी अ नाउन और प्रोनाउन. सब्जेक्ट कॅनॉट बी एनी अदर फॉर्म. एखाद्या वाक्याची सुरुवात जी आहे ती नाउन किंवा प्रोनाउनने होते, दुसरा कुठलाही शब्द जो आहे तो सब्जेक्ट म्हणून येत नाही. चला उदाहरणं बघूया. Meera goes to swimming regularly. In this sentence, Meera is a noun. Particularly हे जे आहे ते प्रॉपर नाउन आहे Meera. In a second sentence, success is very important. Success also comes at a subject place. ते नामाच्या ठिकाणी आलेला आहे, सब्जेक्ट आहे म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी आलेला आहे आणि इट इज अ नाउन. ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. लास्ट सेंटेन्स, ही इज द बेस्ट कुक इन द वर्ल्ड. याच्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे अँड इट इज अ प्रोनाउन. मीन्स वी कॅन से दॅट सब्जेक्ट कॅन आयदर बी नाउन ऑर प्रोनाउन. मग आपण काय म्हणू शकतो की सब्जेक्ट जो आहे तो नाउन किंवा प्रोनाउन असू शकतो, त्याच्याशिवाय दुसरा जो आहे तो सब्जेक्ट असू शकत नाही. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ. वाक्यामध्ये बघितल्यानंतर स्विमिंग जो आहे तो शब्द आपल्याला क्रियापदासारखा दिसतो, but it looks like a verb, but it is not a verb. It looks like a verb, but it behaves as a noun. पण ते नाउन म्हणून बिहेव करतो, म्हणून that's why we called it gerund. म्हणून आपण त्याला gerund असं म्हणतो. Reading is my habit. Here a reading is an gerund आणि ते सब्जेक्टच्या ठिकाणी आहे म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी आलेलं आहे. सो इट इज अ gerund. सो व्हॉट वी लर्न थ्रू द एक्झाम्पल्स दॅट अ gerund ॲज अ सब्जेक्ट म्हणजे gerund जे आहे ते सब्जेक्ट म्हणून सुद्धा वापरलं जातं. हिअर आर सम मोर एक्झाम्पल. रायटिंग इज अन एक्सचेंज ऑफ अन आयडियाज. प्लेइंग, तबला इज माय लव्ह. Doing, this work is my pleasure. So in these three sentences, writing, playing and doing are the gerunds and which is used as the place of subject. Let's see the use of gerunds. Gerunds as a subject हे आपण आता उदाहरणावरून शिकलो आहोत. As a object and the last one is gerund as a complement of verb to be. Gerund as a object याची उदाहरणं आपण बघूया. आय लव्ह डान्सिंग. डान्सिंग हे ऑब्जेक्टच्या प्लेसला आहे. अजय एन्जॉयज कुकिंग अ लॉट. कुकिंग हे ऑब्जेक्ट प्लेसला आहे. दॅट इज गुड पेंटिंग. पेंटिंग इट्स अन gerund but at the place of ऑब्जेक्ट. अजून आपण काही बघूया. जर वाक्यामध्ये क्रियापद जे आहे ते लव्ह, एन्जॉय, लाईक, प्रिफर, डिसलाईक, हेट अशी जर क्रियापद आली असतील तर त्याच्यानंतर gerund हे वापरलं जातं. आय लव्ह शॉपिंग फॉर किड्स. आय एन्जॉय टीचिंग इंग्लिश. I like watching different movies. I prefer reading than gossiping. I hate spreading rumors. He dislikes traveling because there is lockdown. The third use, gerund as a complement of verb to be. To be ची सहाय्यकारी क्रियापद जी आहेत ती वर्तमान काळामध्ये जी आहे
ती कोणती असेल? कॅन यू टेल मी? येस, इट इज एम इज आर. गुड. आता पास्ट टेन्स मधले. पास्ट टेन्स मध्ये कॅन यू टेल मी व्हॉट आर द हेल्पिंग वर्ब्स? वॉज अँड वेअर. गुड. So Rohan's favorite hobby is playing piano. Okay, in this sentence, playing is a gerund and it is used as a complement to the to be verb. इथे आपण समजून घेऊया की या सेंटेन्स मध्ये पियानो इज प्लेइंग आलेला आहे. रोहन इज प्लेइंग, इज नंतर लगेच प्लेइंग आहे. सो इथं ते प्रेझेंट टेन्स वापरलेलं आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे किंवा प्रोग्रेटिव्ह टेन्स आहे. पण रोहन्स फेवरेट हॉबी इज, इथे मात्र इज हे जे आहे ते हेल्पिंग न वापरता ते मेन वर्ब म्हणून त्याचा यूज केलेला आहे. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. कॉम्पिटिशन इज ट्राइंग टू डू अ बेटर दॅन युअर अपोनंट. अपोनंट म्हणजे प्रतिस्पर्धी तुमचा. तर व्हॉट इज कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन काय आहे? कॉम्पिटिशन इज अ ट्राइंग. कॉम्पिटिशन हे तुमचं प्रयत्न करणं आहे की तुमच्या अपोनंटपेक्षा तुम्ही कसे बेटर आहात हे दाखवण्याचं. सो इज दोन्ही वाक्यामध्ये इज जे आहे इज वर्क्स ॲज अ मेन वर्ब आणि त्याच्यानंतर जर आय एन जी आलेला असेल, आय एन जी फॉर्मचं वर्ब असेल तर तो तिथे जेरंड म्हणून काम करत असतो. सो एम इज आर वॉज वेअर वाक्यामध्ये असेल आणि ते जर मेन वर्ब म्हणून काम करत असतील तर त्यानंतर येणारा आय एन जी फॉर्म हा जेरंड असतो. इथे आपण एक एक्सरसाइज सोडूया. आय एन्जॉय सिंगिंग अ सॉन्ग. Read the above sentence and prepare your sentence using other appropriate gerunds in place of given here. इथं मी एक तुम्हाला उदाहरण सोडून देत आहे. आय एन्जॉय रायटिंग अ सॉन्ग. तुम्ही आता काय करायचं आहे की आय एन्जॉय सिंगिंग अ सॉन्ग हे असं आपलं एक वाक्य आहे. याच्यामध्ये सिंगिंग जे आहे तो सिंगिंग हे जेरंड आहे, हे आपण चेंज केला तिथला मी आणि त्याच्याऐवजी मी तुम्हाला रायटिंग लिहून दाखवलं. आता मी तुमच्यासाठी एक वाक्य देत आहे. आय एन्जॉय डॅश सॉन्ग. इथे तुम्ही व्हॉट ॲक्टिव्हिटी यू कॅन डू फॉर सॉन्ग रिलेटेड टू द सॉन्ग तुम्ही तिथे उदाहरणं लिहायची आहेत. यू कॅन राईट दीज सेंटेन्सेस इन अ कमेंट ऑल्सो. ओके, व्हेरी गुड. Good try. Another use of gerund is used after preposition. You all of you know about the prepositions. तुम्हाला prepositions माहिती आहेत. In, at, on, off, by, for, after, before, without, etc. There are lots of prepositions. या prepositions च्या नंतर सुद्धा gerund वापरलं जातं. Here is one example. He is a fond of dash ice cream. Eat, eating and eaten. Okay, याच्यातलं काय उत्तर असू शकेल? Obviously, eating. Good. Let's see another examples. You can play after completing homework. I can't come with you on working day. I have to go for meeting. They are not interested in watching TV. So here is a watching, meeting, working, completing. These are the gerunds which is used after prepositions after, on, for and in. Good. Another use of prepositions is gerund after possessive adjectives. सो पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज आपल्याला माहीत करून घेण्यासाठी किंवा माहीत असण्यासाठी आधी आपल्याला प्रोनाऊन माहिती असली पाहिजेत आणि प्रोनाऊन्स आहेत आय, ही, शी, इट, वी, यू, दे. संजय इज अ संजय प्रोनाऊन? नो, इट इज अन प्रॉपर नाऊन. पण त्याचा सुद्धा आपल्याला पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह क्रिएट होतं. हिअर इज द लिस्ट ऑफ पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज. आयचं काय होतं? माय, he's, his, her, its, our, your,
their, and last one is Sanjay's. Apostrophe is means my painting, his working, her driving, her cooking, its barking, or we can say our traveling, your writing, their working, then Sanjay's painting, Sanjay's swimming. So after these possessive adjectives, generally gerund is used. Let's see some more examples. I don't like his dash time. West, vested, vesting. Which one is correct? Yes, vesting is correct. Her dancing is beautiful. I appreciate your coming. I'm tired of his complaining. Rani's reading is very nice. Gerund after some expressions. Here are some expressions, and after that expressions we use a gerund. Enjoy, imagine, postpone, fancy, give up, no use, put off, mind, risk, can't help, carry on, couldn't help. After these gerunds, after that some expressions we use a gerund. I don't mind studying with him. He never gives up fighting. I enjoy teaching. I can't help smiling when I see her. I couldn't help biting nails when I am nervous. Okay, let's revise now what we learned. At first, we learn what is gerund. Gerund means ing form of a verb used in a place of noun. Then we learn the use of gerunds. There are 6 different use of gerunds. As a subject of a sentence, watching TV is my favorite pastime. As object of a sentence, I like writing essay in English. A complement of a verb to be, my cat's favorite activity is sleeping. Gerund after preposition, you can play after completing homework. Gerund after possessive adjective, her dancing is graceful. Gerund after some expression, he postponed returning to Pune. Now, it's time for exercise. Use gerund form of a verb given in the bracket. She is good at into bracket dance. He is crazy about into bracket sing. I don't like into bracket play cards. You should give up into bracket smoke. I cook. My cook into bracket cook. Sense is not my good. Dash into bracket joke is good for health. You have to write all these sentences in your notebook by using gerunds. Okay, here are the answers also for you. She is good at dancing. He is crazy about singing. I don't like playing cards. You should give up smoking. My cooking sense is not much good. Jogging is good for health. Second exercise, underline the gerund in the following sentences. These sentences you have to solve by yourself. आपल्याला 10वीच्या परीक्षेमध्ये 2च प्रकारची जे आहेत 10वी किंवा 8वी 9वी 10वी या तीनही वर्गामध्ये 2 किंवा 3 प्रकारचेच एक्सरसाइज येतात, ज्याच्यामध्ये इंटू ब्रॅकेट दिलेल्या वर्बचं तुम्ही ING फॉर्म्स एक तर यूज करा ॲज अ जेरंड, अंडरलाईन द जेरंड. ओके, याच्यापेक्षा वेगळा आपल्याला एक्सरसाइज येत नाही. इट इज ओनली फॉर 1 मार्क. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.